ठिकाणी सत्तेत होते आणि जे कार्यरत उठायचं नाही, साडी घेतली की तसंच निघायचं आहे. उत्तर मध्य मुंबई जिला कांग्रेस के कार्याध्यक्ष सुभाष भालेराव के प्रयास से और सांसद वर्षा गायकवाड़ के फंड से कुर्ला सिग्नल के पास निर्मित लोकशाही अन्ना भाऊ साठे चौक का उद्घाटन खुद वर्षा गायकवाड़ और विधायक डॉक्टर ज्योति गायकवाड़ के हाथों किया गया। लोकशाही अन्ना भाऊ साठे की 105वीं जयंती के अवसर पर आयोजित इस अनावरण कार्यक्रम के अवसर पर सामाजिक कार्य करने वालों को समाज भूषण पुरस्कार देकर सम्मानित किया गया। पण हे समीकरण बदलून आमच्या वर्षाताईने संसद घालवली। हे समीकरण बदलण्याची गरज आता आहे आणि समीकरण बदलले आहे। तसंच आमच्या ज्योतिताई गायकवाड विधानभवनामध्ये आवाज उठवतात, तुमचा आमचा आवाज घेऊन ते विधानभवनात लढतात। आपल्या सर्वांना माहिती असेल की या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचं अनावरण आज वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते झालं। आजच्या दिवसाचं औचित्य साधून वर्षाताई गायकवाड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बजेट सेशन चालू आहे। दिल्लीवरून ताई या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे उद्घाटन केलं। खरोखर आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण की अनेक वर्षापासून इथल्या लोकांची ही मागणी होती की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौक बनावा आणि अतिशय सुंदर, तुम्ही बघितलं असेल, एकदम सुंदर चौक या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार काही लोकांना देण्यात आला, म्हणजे असे लोक आम्ही या ठिकाणी निवडले की ज्यांचं योगदान या ठिकाणी समाजामध्ये त्यांनी अनेक उत्कृष्ट कार्य केलेलं आहे, त्यांचं या समाजाच्या उद्धारासाठी निर्माणासाठी काही काही योगदान आहे, अशा लोकांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि खूप आनंद वाटत आहे की आमच्या हस्ते आज हा सत्कार झाला आहे। मी स्वतःला भाग्यशाली मानतो की आज या चौकाचं काम आणि आजचा पुरस्काराचं काम या ठिकाणी आमच्या हस्ते झालं। त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मेहनत घेण्यात आली, ज्याच्यामध्ये आमचे दिलीप कसबे असतील, बाळा गायकवाड असतील, त्याच्यानंतर बाबासाहेब कांबळे असतील, आमचे दत्ता असतील, अनेक लोकांनी या मागे मेहनत घेतलेली आहे। मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो। आहे की 20-22 वर्षापासून समाजाची ही मागणी होती की या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक व्हावा। ज्यावेळी आम्ही प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो होतो त्या टायमाला समाजाचे काही नेते, त्याच्यामध्ये दिलीप कसबे असतील, या ठिकाणी विजय पवार असतील किंवा अनेक लोक, अनिल दुतावळे असतील, आमचे या लोकांची त्यावेळेपासून मागणी होती की त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता वर्षाताईंचं काम केलं होतं आणि त्यांची एकच मागणी होती की या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं एक उत्कृष्ट चौक व्हावं आणि जसं निवडून आलो आम्ही ती मागणी पूर्ण केलेली आहे। या ठिकाणी आज बघितलं तर अभिमान वाटेल असा चौक निर्माण झालेला आहे आणि आम्हालाही खरोखर अभिमान वाटतो की या चौकाचं निर्माण आमच्या हस्ते झालं। धन्यवाद। अनेक लोक, अनिल दुतावळे असतील, आमचे या लोकांची त्यावेळेपासून मागणी होती की त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता वर्षाताईंचं काम केलं होतं आणि त्यांची एकच मागणी होती की या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं एक उत्कृष्ट चौक व्हावं आणि जसं निवडून आलो आम्ही ती मागणी पूर्ण केलेली आहे। या ठिकाणी आज बघितलं तर अभिमान वाटेल असा चौक निर्माण झालेला आहे आणि आम्हालाही खरोखर अभिमान वाटतो की या चौकाचं निर्माण आमच्या हस्ते झालं।